खाली गर्दे काशीश बोला गोपाल कृष्ण भगवान की जय। खाकी बाबा की जय। बोल रामकृष्ण भगवान की जय। सबका मंगल। आप करो। नहीं सोए वाले नहीं आ जाएंगे। आज ये जो मंदिर दिख रहा है आप लोगों की मेहनत से ये आ रहा है इसमें यश। अरे रौनक भी आई वापस। भाई ये देख आता उचला एकदा त्या डोक्याला सपोर्ट करा काय ते दोन्ही मिळून बापाला काही नाही सर उनको बोला तुम 2-3 रविवार एकत्र जे आहे त्याच्यामुळे तुमच्या मनात आलं मला आहे का नाही या क्या बोलता भाई एक मिनिट आजा प्रशांत भाऊ कोण आहे पेट घेते फोटो काढण्यापुरते भैया खरे तुम्ही इतिहासाचा टेस्ट झाला नॅचरल घेऊ का तू सांग रे काय माय हा भाऊ नुसतं घेऊन मतलब का नुसतं घेऊन फेकावं लागेल ना नुसतं फोटो निघाले पुढचा असा पकड निघून येते ते बोल रे भाऊ कल्पना आली ना सर बोला युवा प्रतिष्ठान हिंगोलीच्या वतीने गेली 11 दिवसापासून गणपती उत्सव मोठ्या उत्साहाने आणि मनाभावातून हिंगोलीतल्या तरुणाने युवकांनी युवतीने मोठ्या आदरभावाने साजरा केला। त्याच 11 दिवसानंतर आमच्या हिंगोलीत कयालू नदीच्या जो अस्वच्छता पसरलेली आहे ती अस्वच्छता साफ करण्यासाठी तरुणांनी भारावून इथं जवळपास सगळ्या हिंगोलीतल्या सामाजिक संस्था आहेत, युवकांच्या संघटना आहेत, त्या सर्वांनी या ठिकाणी भाग घेतलेला आहे। आणि सगळ्यांनी जोपर्यंत दसरा येणार आहे दसऱ्याला या ठिकाणी सोनं घेण्यासाठी येणार आहेत इथं लोक, त्या सोनं घे या 10-15 दिवसामध्ये आमचे हिंगोलीतले तरुण असतील या तरुणांनी हे सर्व हिंगोलीमधली नदी कयाधू नदी साफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे, संकल्प केलेला आहे आणि तो चांगल्या पद्धतीने आजपासून सुरुवात झालेली आहे। आणि या संकल्पनासाठी या कार्यासाठी हिंगोलीतील तरुण मोठ्या माणसांनी वडीलधाऱ्यांनी सगळ्यांचा आशीर्वाद तरुणांची आहे, सगळ्यांचं सहकार्य आहे। तर जेणेकरून पुढील काळामध्ये या कयाधू नदीवर मोठ्या प्रमाणात
चांगल्या पद्धतीने स्वच्छता ठेवून आसपासचा जो परिसर आहे या ठिकाणी खऱ्या पद्धतीने तरी नियोजन असलं पाहिजे की कचरा कुठं टाकला पाहिजे काय नाही. पण आपण पाहतोय जेव्हा हिंगोलीमध्ये दर्शन होते किंवा हिंगोलीमध्ये लोक बाहेरची येत असतात तेव्हा हिंगोलीची खऱ्या अर्थाने चांगली सुरुवात व्हायला पाहिजे. पण इथं आपल्याला कुठेतरी दुर्गंधीचा वास येतो तेव्हा हिंगोलीची ओळख हे दुर्गंधीचा वास म्हणून होते. ते कुठेतरी इथल्या तरुणांना दूर करायची आहे. आणि आपली हिंगोली नदी तसं पाहिलं तर ऐतिहासिकदृष्ट्या हिंगोली हे भौगोलिकदृष्ट्या चांगल्या पद्धतीने निसर्ग लाभलेला आहे. या निसर्गाची फायदा घेऊन तरुणांनी इथं काम घेतलं पाहिजे आणि समर्पित भावनेने लोकांनी एकत्र येऊन आपल्या हिंगोलीचा विकास केला पाहिजे. आणि जोपर्यंत नैसर्गिकदृष्ट्या नैसर्गिक संपत्ती आहे त्या नैसर्गिक संपत्तीचा चांगल्या पद्धतीने उपयोग केला पाहिजे. त्याच विचाराने मी हिंगोलीमध्ये आम्ही गेल्या महिन्यापासून 50,000 झाडं लावण्याला सुरुवात केलेली आहे आणि ते या वर्षा पावसाळ्याच्या मोसमामध्ये आम्ही लावणार आहोत ते झाडं आणि सुरुवात केली. ते आज या ठिकाणी कयाधू नदीमध्ये आम्ही सर्व कयाधू नदी जवळपास आज दिवसभरामध्ये जेवढी स्वच्छ होईल तेवढा करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि याच कालावधीमध्ये कयाधू नदीच्या किनाऱ्याला दोन्ही बाजूने झाडं लावणार आहोत. या बाजूला आपण पाहत आहे या ठिकाणी खाकीबाबा मठ आहे. या खाकीबाबा मठ आमच्या हिंगोलीचं ऐतिहासिक स्थान आहे, पौराणिक देवस्थान आहे. ही आमची एक मोठी संपत्ती आहे. या ठिकाणी आम्ही जवळपास 250 झाडं आज लावणार आहोत. तिथे खड्डे करून ठेवलेले आहेत, त्याही झाडाची निगा घेणार आहोत. झाडे लावा आणि झाडे जगवा हे आम्ही करणार. नुसते झाडे लावणार नाही तर झाडे आम्ही लावणार आहोत. आणि या सर्व कार्यासाठी हिंगोलीतील सगळ्या लोकांचा आम्हाला सहकार्य आहे. सगळ्यांनी व्यवस्था केलेली आहे. आज जर पाहतोय आम्ही तर आज लायन्स क्लबच्या जे महिला आहेत त्यांनी एका टायमाची नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे मुलांसाठी. आणि दुपारी जावेद सर म्हणून आहे जी मुस्लिम धार्मिकांची चांगली समाजसेवा करणारी जी संघटना आहे त्या संघटनेचे जावेद सर म्हणून आहेत. ते दुपारच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहेत मुलांसाठी. कारण मुलं इथं दिवसभर काम करणार आहेत, त्यांना खाण्यासाठी काहीतरी लागेल. त्यांनी हे केलं त्याबद्दलही मी आभार मानतो. आणि पुढेच अशाच पद्धतीने सर्व इथल्या मीडियांचा सगळ्यांचा सहकार्य आहे. हीच वाटचाल त्यांचा आशीर्वाद सगळ्याचा घेऊन आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू. आणि पुढील काळात जाणीवपूर्वक सगळ्या हिंगोलीकरांना आव्हान करतो की सर्व मुलांनी समर्पित भावनेने काम करावं तर आपली हिंगोली पुढे जाते. आणि हिंगोलीमध्ये जर आपल्या कयाधू नदीला जागोजागी जर छोटे मोठे काय होईना जर बंधारे उभे राहिले तर आपल्या शेतकऱ्यांची जी दयनीय अवस्था आहे ती दयनीय अवस्था कुठेतरी दूर होऊन सुजलाम सुफलाम हिंगोलीतील सर्व शेतकरी होतील. हे कुठेतरी विचार केला पाहिजे. कोणाच्याही भरोश्यावर न राहता, शासनाच्याच भरोश्यावर न राहता, नेत्यांच्या भरोश्यावर न राहता जनसामान्य लोकांनी, युवकांनी, तरुणांनी, वडीलधाऱ्या माणसांनी सगळ्यांनी एकत्र येऊन बंधारा उभा करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मी यासाठी सगळ्या युवकांना समर्पित भावनेने एकत्र येऊन आपण सर्वांनी हिंगोलीचा विकास करण्यासाठी पुढे येऊ एवढं मी बोलून माझे संपवतो. आणि आम्ही अशाच पद्धतीने कोणतंही काम युवा प्रतिष्ठान म्हणा किंवा हिंगोलीतले जे तरुण आहेत त्यांना एक दिशा पाहिजे, ते दिशा देण्याचं काम आम्ही करतोय. ताटपुरतं नावापुरतं मीडिया पुढे येण्यासाठी आम्ही कोणतंही काम करत नाही. एक आमच्यामध्ये तळमळ आहे, काहीतरी काम करण्याची इच्छा आहे म्हणून आम्ही या ठिकाणी काम करतो. तर सर्वांनी विचारात घ्यावं आणि सर्व युवकांनी तरुणांनी पुढाकार घेऊन इथून पुढच्या काळामध्ये दर रविवारी सुट्टीच्या दिवशी कयार नदी जी आहे नदीचा परिसर साफ केला जाईल. आणि हिंगोलीमध्ये जिथे जिथे घाण पसरलेली आहे त्या नगरमध्ये असेल त्या भागांमध्ये असेल ज्या पद्धतीने युवकांना वेळ मिळेल तेव्हा स्वच्छता केली जाईल. मी माझे संपवतो. धन्यवाद. आपण आल सगळे धन्यवाद तुमचे सगळे. नसले मी तर बोले हे करून घे.
मयूरीकडे उद्यान हिंगोलीतर्फे आयोजित करण्यात आलेला कयाधू नदी स्वच्छता अभियान हा आमची टीम आणि इथे जे काही उपस्थित लोक आहेत हे आम्हाला सपोर्ट करत आहेत आणि हा आम्ही जो परिसर इथे दिसत आहे तुम्ही बघत असाल की परिसर किती घाणेरडा झालेला आहे. मागच्या 10 ते 11 दिवसामध्ये आपण ज्या भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा करतो पण आपण शेवटच्या दिवशी काय करतो गणेश विसर्जन करत असताना इथे बघत नाही की घाण किती होत आहे. आपण जे निर्माल्य 11 दिवसांचं जे निर्माल्य असतं ते आपण नदीमध्ये टाकतो. ती मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसची असते त्याच्यामुळे ती पाण्यात पूर्णपणे विरघळत नाही आणि जी निर्माल्य आहे जी मूर्ती आहे ती आम्हाला तुटलेल्या अवस्थेत इथं सापडलेली आहे आणि त्या मूर्तीचा आणि निर्माल्याचं व्यवस्थित विल्हेवाट न लागल्यामुळे ते अशी जागोजागी घाण झालेली आहे. या कयाधू नदीला जर ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे असं जर हिंगोलीची जनता मानत असेल तर कोणत्याच जनतेला काहीही अधिकार नाही आहे की या कयाधू नदीला म्हणजे इथे घाण करण्याचा कोणाला काहीही अधिकार नाही आहे. पेपरला बातम्या गेलेल्या आहेत तर आम्हाला जबरदस्ती कोणावरच नाही पण अपेक्षा एवढी होती की निदान जे गणेश मंडळे होती हिंगोली जिल्ह्यातली किंवा हिंगोली शहरातली निदान एक तरी गणेश मंडळांनी इथे येऊन आम्हाला सपोर्ट दर्शवावा असं आम्हाला वाटत होतं पण अजूनही गणेश मंडळे इथे आलेली नाही आहेत. तर विनंती एवढीच आहे की कामं नाही करायचे तर करू नका पण प्लीज इथे घाण करू नका कारण ही आपली जीवनदायिनी आहे. हिंगोलीच्या लोकांसाठी ही एक जीवनदायिनी आहे आणि जर आपण परिसर स्वच्छ ठेवला तरच त्याचा आपल्याला लाभ होऊ शकतो. धन्यवाद. कयाधू नदी स्वच्छता अभियानासाठी मी युवा प्रतिष्ठान हिंगोली यांचं हार्दिक अभिनंदन करतो. यांचं स्वागतसुद्धा करतो कारण हे काम जे अत्यंत उल्लेखनीय असं काम आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा जे आहे स्वच्छ गंगा आणि निर्मल गंगा ह्यासाठी एक अभियान छेडलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्या हिंगोलीचे हे जे नवयुवक आहेत स्वस्फूर्तीने स्वप्रेरणेने आणि त्यांचं जे रविवार आहे हा सुट्टीचा दिवससुद्धा ते वाया घालत नाही आणि ते जे आहे ते नदीच्या साफ स्वच्छतेसाठी लागलेले आहेत. मी हिंगोली वासियांना इतकी विनंती करतो की त्यांनी जे नदीमध्ये कचरा जे टाकायची जी पद्धत आहे ते नदीमध्ये त्यांनी कचरा टाकू नये. मेनकापड पन्न्या हे जे प्लास्टिक वगैरे आहे ते हे त्यांनी टाकू नये. कचऱ्याची विल्हेवाट योग्य रीतीने लावावी जेणेकरून जे आहे ते कचरासुद्धा जे आहे खतामध्ये त्याची रूपांतर आपल्याला करता येईल आणि मी ह्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. हार्दिक अभिनंदन करतो. कचरा